संघाची ती सुरुवात करण्यासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर मात्र गोलंदाज दर्शन 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 ना तर भाऊ सुरुवात करतात इथे षटकाला पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर असतील. कारण लांबून चेहरे थोडेसे ओळखू थोडं कठीण होतं परंतु दरम्यान नक्कीच ही ओळख आम्ही देतोय. सुरुवात आता खेळायला होते. पहिल्या षटकाला पॉवर प्लेच्या षटकाला सुरू होईल. थोडंसं तर निश्चितच खेळायला सुरुवात होती. ते पहिल्या षटकाला सुरुवात करताना आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल ते भाऊ यांचं आणि सामना करण्यासाठी मनोज जाधव आपण पाहिलं असं एक चांगला हार्टेड खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे आणि त्यांच्या साथीला मात्र समीर भोईर ही जोडी मैदान सज्ज होताना सुरुवात होते ती या सामन्यातून पहिल्या षटकाची. तर षटकातलाच पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि पहिलाच फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूवर एक चांगली सुरुवात पाहायला मिळते पण शतशक्तीकडे तैनात केले गेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर ही पहिली धाव फलकावर लागली गेली आहे ती बॅटमधून मनोज यांच्या. सुरुवात मात्र होती खातं उघडताना संघाचा एक धाव फलकावर लागली. त्यानंतर आता स्ट्राईकवर असतील ते समीर, त्यांचा देखील खेळ आपण अनेक वेळा पाहतो चांगला खेळ करत असताना. ओमसाई निंबोली संघाला एक चांगली सुरुवात नेहमी स्टार्ट चांगला देत असतात. तर आता पाहूयात त्यांच्यावर ही जबाबदारी आहे पुढचा चेंडू खेळण्याची आणि पुन्हा एकदा नव्याने आपला गार्ड घेत आहेत ते भाऊ ज्यांनी सुरुवात तर केली होती. कारण आता उजव्या डावक्यात त्याचा फलंदाज मैदान समोर असल्यानंतर त्यांना थोडंसं आपला पुन्हा एकदा विचार करावा लागतो की आपल्याला स्टार्ट जो घ्यायचा आहे गोलंदाजी मार्कवरून आपल्याला जे स्टान्स सुरू करायचं आहे तिथून मात्र ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. आणि या षटकातून आता तिथं दुसरा चेंडू यावेळेस राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतील तर सामना करतात ते समीर. इथे मात्र कुठेतरी नक्कीच त्यांचा अंदाज चुकतोय. पुन्हा एकदा बदलले ते कुठे चुकला असावं. पुन्हा एकदा माघारी परत आहेत षटकात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतील या दुसऱ्या षटकातील या षटकातील दुसऱ्या चेंडूला म्हणता येईल. तर बिनबाद एक अशी सुरुवात षटकातला दुसरा चेंडू यायचा होता आखूड डब्याचा चेंडू आणि त्यावर आता केलेला प्रहार चेंडू सरळ निघून गेला तो सीमेपार षटकार. तर निश्चितच एक सुरुवात मात्र दामदार पाहायला मिळते समीर भोईर यांची. नुकताच षटकार टोकला आणि आपल्याला मात्र नक्कीच आपला रंग दाखवू लागलेत ते या खेळातले. धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचले फलकावरती 7 अंकावर. आतापर्यंत 2 चेंडू अखेर जमतोय आणि पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची हिटिंग आवश्यक असते ती बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि याचा फायदा मात्र उचललाय. आखूड टप्प्याच्या चेंडूवर किंवा उर्पीत चेंडूवर मात्र एक चांगला शानदार षटकार आणि त्यानंतर षटकातला तिसरा चेंडू यायचं समोरच्या बाजूने खेळायचा प्रयत्न केला. चेंडू थोडा निघतोय तो वाईड विकेट तिरशतक चेंडू अडवत आहेत आणि चांगलीपैकी फील्ड देखील पाहायला मिळते आहे की ज्यावर फेक अचूक नव्हती त्याचा फायदा घेत फलंदाजांनी लगेच दुसरी देखील धाव मिळवली. तर या 2 धावा येतात आणि या 2 धावांनीच संघाची धावसंख्या आता पोहोचते ती धाव फलकावर आतापर्यंत 9 धावा लागल्यात. निश्चितच चांगली सुरुवात इथे मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा. कोणत्याही संघाला देखील या संघाला जर थांबवायचे तर अचूक त्याने गोलंदाजी करावी लागेल. पण तू सध्या पॉवर प्ले पण पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना जास्त संधी असते फटकेबाजी करण्याची. जर चांगल्यापैकी आपण चेंडूची निवड केली चांगल्यापैकी स्ट्रोक मारले तर धावा आपोआप येत असतात त्या खेळपट्टीवरून आणि त्याचाच मात्र बघूयात आतापर्यंत फायदा घेतला गेला. 3 चेंडूमध्येच 9 धावा. त्यानंतर चौथा चेंडूवर देखील प्रहार होते आणि या चेंडू पुन्हा एकदा आसमानी टोला मारला गेला. आणखी एक दर्जेदार षटकार.
समीर सारखा अगदी शांत वृत्तीचा शांत स्वभावाचा हा खेळाडू पुढे मैदानात जेव्हा उतरतो तेव्हा आक्रमक मात्र नेहमीच बनतो बऱ्याच वेळा आणि हे आक्रमण त्यांनी दाखवले या दोन चांगल्या षटकाराने. संघाची धावसंख्या आता पोहोचते फलकावर. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 15 धाव लागल्यात धाव फलकावर आणि पुढचा चेंडूला पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळून यायला अगदी शांतपणे खेळतात. संयम काय असतो तो संयम दाखवला जाईल पुढच्या चेंडूवर आणि हलकेसे पुश करताना एक धाव जोडली गेली. धावसंख्या 1 ने वाढताना जाऊन पोहोचलेली 3 धाव फलकावर आतापर्यंत 16 धावांवर आणि भाऊ यांच्या पहिल्या षटकात चांगली सुरुवात देत आहेत. एक माइंड गेम पाहायला मिळतोय. जी मानसिकता खेळाडूची काय असते ती मात्र इथे दिसते या षटकामध्ये. 5 चेंडू इथे खेळ संपला गेला आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावर जे पावली गेली ती 16 16 विदाउट लॉस. बिनबाद 16 धावा. तर थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करू पाहत आहेत. तर मधुकर जे क्षेत्ररक्षक आहेत थोडंसं सर्कलच्या बाहेर त्यांना म्हणतं थोडंसं इकडे आणलं तर इथं कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला आणि यावेळेस चेंडूला थोडंसं स्मॅच पद्धती खेळला गेला. त्या दरम्यान एक धाव विजयाने घेतलेली मनोज यांनी धाव घेतलेली आणि एक धावेने संघाची धावसंख्या मात्र इथे षटक संपतंय तेव्हा जाऊन पोहोचलेली धाव फलकावर ती बरोबर 17 धावा. एक षटकाचा खेळ संपला गेला. पॉवर प्ले जे पहिलं षटक संपलं गेलं भाऊ यांचं त्या षटकात थोडंसं का होईना थोडीशी त्यांची फटकेबाजी झाली त्यांच्या गोलंदाजीवर आणि त्यामुळे षटकात थोडंसं धावा जास्त आल्यात त्या 17 धावा. तर षटक क्रमांक 1 ची सांगता. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. लगेचच आपण घाई करायची आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला अवधी दिला गेला आहे जे हनुमान कोणसाही संघाला आणि त्यामध्ये आपल्याला हे प्रत्येकी 5 मिनिटांमध्ये एक षटक उरकायचं म्हणजे 25 मिनिटात ही 5 षटकं संपवली पाहिजेत असे हे निर्बंध आहेत वेळाच्या मुळेच. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतो गोलंदाज दर्शन मोकाशी. खरोखरच क्रिकेटची आवड असलेला हा खेळाडू आहे. अनेक वेळा पाहतो आपण उत्साह खूप असतो त्यांच्या खेळामधला जेव्हा जेव्हा त्यांचा संघ नेहमीच या टुर्नामेंट्समध्ये असतो आणि आज पाहूयात त्यांच्याकडून देखील संघाला अपेक्षित चांगली गोलंदाजी व्हावी कारण पहिल्या षटकात धावा खूप आल्यात आणि त्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे. त्यावर थोडीशी धावा रोखण्याच्या दृष्टीने त्यांना विचार करावा लागेल ती या षटकात. कारण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ओम साई निंबोली संघ अतिशय चांगला एक तगडा असा खेळाडूंचा संघ आहे आणि मोठ्या स्पर्धेत तर नेहमी त्यांची चमक चांगली असते. परंतु अशी मोठी स्पर्धा भगवा कर्नाटकामध्ये आपण पाहतोय त्यांचा देखील इथे खेळ पाहायला मिळतोय आणि या दरम्यान जरा घाई करा. 5 मिनिटं तुम्हाला असतील त्या 5 मिनिटात षटक लवकर सुरू करायचं आहे. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात इथे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर दर्शन मोकाशी ना. पहिला चाकूट टप्प्याचा चेंडू अगदी थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी निघतो तो कव्हरेज तिथे मधुकर चेंडू अडवतो तो परत एक सिंगल धाव आणि पुन्हा एकदा मात्र आपली भूमिका मात्र चांगल्यापैकी निभावत आहेत. तर मनोज त्यांना माहिती की आपला समीर आज चांगला खेळतोय त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी आणि हाच उद्देश ठेवून त्यांनी लगेचच एक धाव घेताना स्ट्राईकवर आणतायत. तर पूर्वीच एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती आता 18 वर. तर मनोज यांनी आतापर्यंत पाहिलं तर 18 पैकी 3 धावा त्यांनी केल्यात प्रत्येकी एक धाव घेताना. पण दुसऱ्या बाजूला पाहतो समीर यांचा एक धमाका एक चांगली त्यांची बॅटिंग आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटका ठोकले गेलेत. सिंगल डबल धावा सुद्धा त्यांनी घेताना वैयक्तिक खेळली ती 15 धावांवर आणि संघाची धावसंख्या त्यामुळे लागली ती 18 धावा धाव फलकावर. परंतु चांगली सुरुवात इथे मिळते ती या षटकामधून दर्शन यांची आणि षटकातला आता पुढचा चेंडू इथे मात्र पाहतो पण पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. षटकात चांगला गोलंदाजी होत असताना आज आपण पाहतो बरेच चांगले संघ या स्पर्धेत खेळून गेलेत. काही संघ पराजित झाले परंतु काही जे संघ जिंकलेत त्यांना नक्कीच आता दुसऱ्या फेरीत पुढची संधी असणार या खेळामध्ये. त्यामध्ये विजेते संघ जे आहेत त्यांना आम्ही थोड्या वेळाने बोलवतोय. इथे लॉट्स पडले जातील त्यामध्ये 5 संघ असणार आहेत आणि पुढचा चेंडू अगदी खूप चांगल्यापैकी चेंडूला खेळ गेला. ऑन साईडला चेंडू खेळ तिकडे मधुकर चेंडू अडवतात तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव समीर यांच्या बॅटवर आलेली आणि एक धावेने धावसंख्या पोहोचतीये ती धाव फलकावर 19 वर 19 रन. तर एक सामंजस्य क्रिकेट काय असतं ते दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण होतं या षटकात थोडंसं संयम दाखवलाय कारण गोलंदाजी समोरच्या बाजूने खूप चांगल्यापैकी होतीये ती दर्शन यांची अगदी तोलामोलाची गोलंदाजी आपण पाहतोय. त्यामुळे एक धावेवर संघ सध्या समाधान व्यक्त करताना पहिल्या 2 चेंडूत 2 धावा आल्यात आणि त्यामध्ये धावसंख्या पोहोचली ती फलकावर आतापर्यंत ती 19 धावा. तर त्यानंतर या षटकातला पुढचा चेंडू एक उजवा फलंदाज एक डावखुरा फलंदाज ही कॉम्बिनेशन संघाचा पाहतोय. पण दरम्यान पुढच्या चेंडू मात्र थोडासा दिशाहीन ठरतोय आणि वाईट मॅचचं एक अवांतर धावेचं देखील खातं उघडल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 20 वर. बिनबाद 20 धावा. दुपारच्या सत्रामध्ये अनेक आमचे पाठीराखे थोडंसं सुस्तावले आहेत कारण त्यांना मोठा आकर्षक खेळ पाहायला आवडतो. नेहमीच चौकार षटकर खेळायला पाहायला आवडतात आणि इथे पाहूयात नक्कीच अशा खेळ इथे पाहायला मिळेल या सामन्यातून. दोन्ही संघाची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आणि पुढचा चेंडूवर चांगला फटकरताना क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात चांगल्यापैकी 30 मध्ये चेंडू थांबवले परंतु एक धाव रोखू शकले घेण्यापासून आणि एक धाव घेत असताना धावसंख्या पोहोचली ती 21 वर 21. तर मनोज मात्र सध्या सिंगलचाच विचार करतात जास्त पैकी एक धाव घेत राहायचा संघाला
स्ट्राईक रोटेट ठेवायची आणि मानसिकता जो दबाव असतो तो कमी ठेवायचा, कमी करायचा या उद्देशाने खेळत आहेत. आणि षटकातून पुढचा फुलटा दिला गेलो आहे. इथे मात्र नो बॉल असेल, कारण पंचांनी बघितलं हाईट जी पाहिली आणि त्यानंतर नो बॉल घोषित केला आहे. तर फ्री हिट लागू झाली आहे. तर नक्कीच उघडा डोळे पहा नीट, आणि ही आहे फ्री हिट. तर फ्री हिटचा फायदा तर उचलावा लागेल तो फलंदाज समीर यांना, कारण आतापर्यंत चांगला त्यांनी खेळ केला आहे. दरम्यानच्या काळात इथे नो बॉल पडल्यानंतर एक चुकी होऊन बसले. तर दर्शन चांगला गोलंदाजी करत होते षटकामध्ये, एक वाईट चूक टाकला त्यानंतर आता मात्र नो बॉल ठरतोय. आणि त्यामुळे ही ही चेंडू, हा फ्रीडचा चेंडूचा फायदा बघूयात निंबोली संघासाठी कसा मिळवून देतात ते समीर. तर या षटकातला हा फ्रीडचा चेंडू. तर निखिल बागुल आणि सचिनजी पष्टे सर, आपण आपली विनंती असेल की आपण मंचावरील स्थानापन्न व्हा. आपलं या स्पर्धेतून सुस्वागत म्हणजे सुस्वागत भगवा क्रीडामध्ये आपल्याला आम्ही स्वागत करतोय. ये आपका स्वागत है. तर धर्मी प्रतिष्ठान आपलं सहर्ष स्वागत करतंय. या दरम्यान आपण पाहिलं असेल तर निश्चितच फ्रीडचा फायदा तेवढासा घेता आला नाही, आणि त्या दरम्यान एक धाव येताना संघाची धावसंख्या पोहोचली. ती धाव फलकावर 23 या अंकावर 23. तर थोडंसं आपण माझं एक चांगल्यापैकी आकर्षक खेळ जरी पाहत असले तरी थोडंसं प्रेक्षक सुस्तावलेत, थोडेसे शांत आहेत. आणि अशा वेळेस षटकातून पुढचा चेंडू, इथे मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. ती क्षेत्रक्षण कुठली संधी नाही चेंडू अडवण्याची, आणि चेंडू निघून गेला तो सर सीमा पार. आणि आता मात्र मनुजीच्या बॅटमधला मोठा पहिला फटका पाहायला मिळतो चौकार. ते 27 वर 27. एक चांगला खेळ मात्र आता मैदानातून होऊ लागलाय, कारण मनोजने देखील आपल्या हात बाह्या खोलल्यात आणि लगेचच चौकार ठोकल्यानंतर वैयक्तिक त्यांची खेळी नेली ती 8 डावांवर. तर सचिनजी पष्टे सर, त्याचबरोबर निखिल बागुल, अर्थात त्वाडा क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे आपण पाहतो खजिनदार, त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम. आणि विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, विराजमान व्हा. तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजून एक चेंडूचा खेळ इथे बाकी राहतो शिल्लक. आणि पाहूयात या षटकात थोडंसं षटक लांबलं होतं, एक वाईड, आणि त्यानंतर नो बॉल आल्यानंतर थोडंसं षटकाचा हा खेळ पुढे जातोय. आणि या अंतिम चेंडूवर देखील एक धडाकेबाज फटका. इथे मात्र चेंडू स्टँड डिलिव्हरी आणि सरळ चेंडू सीमेपार, षटकार उत्तुंग. आता मात्र गिअर चेंज करतायत आणि एक्सलेटर पाहिजे होता. जे सकाळपासून जे संघ विजेते ठरले आहेत त्या प्रत्येक संघाच्या कॅप्टन इथे यायचं आहे, कारण 5च संघ असतील दुसऱ्या फेरीमध्ये, त्यामुळे आपल्याला लॉट्स पाडावे लागतील कालच्या प्रमाणे. तर जो पहिला विजेता संघ ठरला होता कोणे स्पोर्ट्स कोणे संघ, त्यानंतर माऊली प्रतिष्ठान कुडूस संघ, त्यानंतर SP बिलोशी संघ, मगाचा विजेता दिनकरपाडा संघ, या 4ही संघाचे कॅप्टन इथे यायचे. त्याचबरोबर आता एक विजय संघ म्हणून एक आपण एक संघ चिठ्ठी ठेवली आहे. अशा 5 संघांमध्ये लॉट्स पाडले जातील. एका संघाला बाहेर राहील, प्रत्येकी मात्र 2-2 चिठ्ठ्या, त्यामध्ये सामना होईल. पुढच्या फेरीतले 2 सामने राहतील आणि ते सामने 4 षटकाचे आहेत. त्याची नोंद घ्या. कालच्या प्रमाणेच आज सुद्धा ते दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असणार आहेत. तर नवीन षटकाला ते सुरुवात होतीये आणि इथे ते अजिंक्य मोकाशी, दर्शन यांचेच बंधू पण पाहतो मैदानात तसंच होताना. अगदी उंचपुरा यष्टी लाभलेले हे गोलंदाज आहेत, चांगले गोलंदाज करताना. हा देखील एक गोलंदाज नुसतं चांगलं म्हणून चालणार आहे, तर एक चांगली कामगिरी सुद्धा इथे करावी लागेल आपल्या संघासाठी. कारण पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर धावा खूप आल्यात. त्या धावफलकावर 33 धावांचा सुरुवात खूप चांगली झाली ती निंबोली संघासाठी, ओम साई निंबोली संघासाठी. आणि विशेषतः मनोज त्यांनी मागच्या षटकात 2 चांगले फटके मारले होते, त्यामुळे गती खूप वाढली गेली. पहिल्या षटकामध्ये तीच कामगिरी समीर यांनी केली होती. त्यानंतर हा धाव नक्कीच चांगल्यापैकी सावरताना चांगली टोटल उभी केली आहे. ती धावफलकर 34 धावा 34. अजिंक्यच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर धावसंख्येला आकाराला ती धावसंख्या पोहोचताना 34 वर. तर डावखुरा फलंदाज आणि उजवा फलंदाज कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा फिल्डिंग करण्यास चांगलं नेहमीच त्रासदायक ठरतं, कारण सातत्याने फिल्डिंग बदलावी लागते, वेळ देखील त्यामध्ये जातो. चला दोन्ही प्रत्येकाने मगाशी उल्लेख केला की प्रत्येक विजयी संघाचे कॅप्टन त्यांनी लगेच इथे यायचंय. कोणी संघ, कुडूस संघ, बिलोशी संघ आणि दिनकरपाडा संघाचे कॅप्टन. चला त्वरित आपण लगेच लॉट्स पाडतो इथे, अन्यथा आम्ही लॉट्स पाडून घेऊ. तर अजिंक्य षटकातून पुढचा चेंडू
यायचं चांगल्यापैकी चेंडूला कट केला गेला ऑन साईडला तिकडे शतोषक पाहतोय थोडासा फंबल करताय त्याचा फायदा घेत एक धाव जोरू आली ती धाव फलकावर आणि दोन्ही फलंदाज बघा किती शांतपणे खेळत आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याला स्कोअर पुढे न्यायचं आहे फक्त काही गडबड करून चालला आहे तर धावा एकवट आपण थांबलं तर नक्की धावा येत आहेत आणि हेच कार्य करत असताना नुकतंच आणखी एक धाव जोडली गेली ती धाव फलकामध्ये धाव करताना धावसंख्या 35 चला कुडू संघाची कॅप्टन तर बघा या 5 चिठ्ठ्या आहेत या 5 चिठ्ठ्यामध्ये आपण लॉट्स पाडतोय एक बाय असेल बाकी मात्र प्रत्येकी 2-2 चिठ्ठ्यामध्ये सामना होईल असे 2 सामने होतील यायचं चेंडू हवे ते परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत स्वप्नील आणि चेंडू निघून चालला मागे आहे आणि मात्र बाकी बॅकअप खूप चांगल्यापैकी झाला आहे आणि चेंडू थांबवला जो नक्कीच चौकार रोखला गेला की ज्यावर फलंदाज इथे 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय आणि या 2 धावा खूप नाईस फिल्डिंग पाहायला मिळाला या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावर ती 37 तर तर निश्चितच लॉट्स पाडले गेले तर त्याप्रमाणे मात्र सामन्यात आपण पुकारतो थोड्या वेळाने दरम्यान मात्र इथे 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या आता पोहोचली पलकावरती 38 निश्चित चांगली ही ओपनिंग जोडीची पार्टनरशिप पाहायला मिळते आणि पार्टनरशिप जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये होते तेव्हा मात्र एक मोठं धावसंख्या पाहायला मिळते स्कोअर बुकवर आणि त्यामुळे आतापर्यंत एक चांगला स्कोअर झाला मनोज असतील किंवा समीर असतील चांगल्यापैकी पुढे नेत आहेत आणि कोणतेही सगळे इथे विकेटच्या शोधात असतील गोलंदाज तर विकेट घ्यावी लागेल तुम्हाला जर या सामन्याला रोखायचं आहे सामन्यातून धावांना तर 1-2 झटापट विकेट घ्यावे लागतील तर प्रयत्न चाललेत अजिंक्यचे षटकातून चांगली गोली करत असताना षटकातला 5वा चेंडू की ज्यावर फलंदाजाने लगेचच एक सिंगल जोडली आणि नंतर दुसरी देखील धाव सहजपणे घेतात चेंडूवर फेकण्यात उशीर करतात याचा फायदा घेत 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या ते विजयने आणि या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पोहोचते आहे ती धाव फलकावर आता बरोबर 40 धावा बिनबाद 40 अशी धावसंख्या पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आपण पाहतोय त्यातील आतापर्यंत 5 चेंडू संपलेत तिच्या षटकातून आणि गती नक्कीच चांगल्यापैकी पाहायला मिळते तर या पुढचे जे सामने असणारे दुसऱ्या राऊंडचे बघा कोणी संघाला मात्र बाय भेटली आहे पुढच्या फेरीत त्यांना सामना खेळावा लागेल पण तो सध्या जे सामने आपण पाहतोय की यातील सामना तो माऊली प्रतिष्ठान कुडूस वर्सेस दिनकरपाडा आणि SP बिलोशी संघ त्यातील विजेता संघाशी खेळेल तो पुढच्या दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना तर इथे मात्र कसरत करावी लागते ती क्षेत्ररक्षकांना कारण चेंडूवर आपण अतिशय चांगल्यापैकी मात्र गॅपचा फायदा घेतो फलंदाज धावा घेताना आपण पाहतोय या दरम्यान 2 धावा आल्या आणि धावसंख्या पोहोचली ती 42 तर इथे षटक क्रमांक 3 संपला गेला 3 षटकाचा खेळ संपला गेलाय 18 चेंडू संपले गेलेत आणि त्यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी राहतोय तर अशा वेळेस बिनबाद 40 अशी बदल गेली संघाची ओमसाई निंबोली संघाची जय हनुमान कोणते संघ मैदानात फिल्डिंग करत असताना नाणेफेक जिंकून त्यांना नक्कीच या सामन्यातून चांगल्यापैकी खेळ उंचवावं लागेल इथे मात्र पहिल्या 3 षटकातच धावा आल्यात 40 धावा आणि त्याच्यासाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल तर त्यामध्ये आता गोलंदाजीमध्ये बदल नक्कीच होणार आहे कारण एकंदरीत 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत एका गोलंदाज आपण 2 षटक देऊ शकता अशा वेळेस तिसरा मात्र गोलंदाज ते वापरताना पाहतो आपण चौथा गोलंदाज तर येतात ते उदय तर निखिलजी पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे ग्रामपंचायत सदस्य आंबेडकर त्यांचा मी स्वागत करतोय शब्द फुलांनी आणि विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मंचावर येऊन स्थानापन्न व्हा निखिलजी पाटील सर आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम तर मित्रांनो जास्त वेळ घालू का तर 3 गोलंदाज आपण आतापर्यंत पाहिल्या असतील वापरले गेलेत तर संघाने कोणत्याही संघाकडून आणि प्रत्येकीमध्ये विचार केला षटकांचा आता पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या तर या षटकात अजिंक्यच्या 9 धावा आल्या म्हणजे तिसऱ्या षटकात चांगली गोली झाली आहे आणि त्यामुळे थोडंसं कमबॅक मिळवलं ते जय हनुमान कोणत्याही संघाने या सामन्यामध्ये परंतु त्यानंतर पुढच्या गोलंदाज देखील चांगली गोली करावी लागेल तर आपण पाहतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य लाभलं त्या अर्थातच आपले नुकतेच आलेले सन्माननीय आदरणीय पाहुणे निखिलजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य आंबेडकर यांनी चेंडूची व्यवस्था केली आहे 70 आपण जे चेंडू पाहतोय गेले 4 दिवस
ते त्यांच्या मार्फत इथं उपलब्ध केलेत आणि नक्कीच त्याबद्दल त्यांचं मनात विशेष सहकार्य लाभलंय, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद या धर्मवीर प्रतिष्ठान स्पर्धेमधून. परंतु दरम्यानला हा वाईटचा चेंडू आलाय आणि वाईटने धावसंख्या पोहोचली फलकावरती 43 तरी दोन्ही फलंदाज कुठली दाद घेत नाही. चांगल्यापैकी गोलंदाजी आपण पाहतो मैदानातून होत असताना. उदय यांनी सुरुवात मात्र केली ती वाईट स्वरूपात आणि हात चेंडू त्यांना पुन्हा एकदा टाकावा लागेल. सामना करतात ते समीर. याच स्वतः अतिशय चांगला प्रभावी मारा पाहायला मिळाला. लगेच चेंडू टप्पापर्यंत थोडंसं काही ऑफस्टमच्या बाजून निघतो इष्टी मागे. फलंदाज मात्र हा चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने फटकवायचा प्रयत्न चालू होता. तर समीर यांचा हा स्ट्रॉंग झोन म्हटला जातो. फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, या क्षेत्रात ते खूप चांगले फटके मारत असतात नेहमीच. आणि दरम्यानला मात्र पहिला चेंडू संपला गेला. धावसंख्या थोडीशी रोखली गेली आहे. ती धावफलकावर 43 तर उदय यांनी सुरुवात बऱ्यापैकी आता केली आहे वाईट चेंडू लागल्यानंतर. आणि पुढचा चेंडूला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका मिळतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केले जात आहे आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. तर दोन्ही फलंदाजांनी खूप सामंजस्य दाखवलं, खूप संयम दाखवला. आणि क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो संयम खूप महत्त्वाचा असतो. विचार जर आपल्याला वेळ लागतो तो विचार संयमाने होतो आणि त्यामुळेच फटका कसा खेळायचा आहे हे क्षणात ठरवत असतात फलंदाज. तर ते काम मात्र इथे पाहायला मिळते आणि त्यामुळेच पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी पाहायला मिळेल. आज सकाळच्या एका सामन्यात आपण पाहिलं असेल खूप मोठी भागीदारी पाहिली मिळाली होती. 62 धावांची ती बिलोशी संघाने केलेली आणि तशा प्रकारचा खेळ इथे करावा लागेल या दोन खेळाडूंना. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये फटकवल्यानंतर फलंदाज त्यावर बघूया किती धावा करतील. एक धाव तर घेतली आणि दुसऱ्या धावेचा देखील विचार होत असताना दुसरी देखील धाव सहज त्याने पळून काढली गेली. तर खूप सुंदर रनिंग द बिटवीन पाहण्याजोगं झालं आहे. आणि या दोन धावा येत आहेत. निश्चितच कोलसे संघाला घाम गावा लागतोय, सामन्यात मेहनत करावी लागते एक पहिल्या विकेटसाठीची. आणि त्यामुळेच या दोन धावाला वन शॉट पण सांगतायत. एक धाव तुम्ही कमी धावले, क्रीज आपला पार केला नव्हता आणि त्यामुळे एकच धाव पकडली जाईल. एक धाव वन शॉट. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 कारण एक धाव कमी राहिली. धाव घेत असताना आपण पाहतो क्रीजमध्ये आपला बॅट टेकली गेली पाहिजे. हा आंतरराष्ट्रीय नियम म्हणतो त्याप्रमाणे मात्र इथे कुठेतरी चुकी झाली फलंदाजांकडून की तुम्ही धावा तर पूर्ण केल्यात परंतु अगदी बॅट क्रीजमध्ये टेकवायला हवी होती. आणि पंच किती दक्ष आमचे बघा. गेल्या 4 दिवस आपण पाहतो त्याची खूप मेहनत ती देखील या स्पर्धेला खूप काही सांगून गेली आहे. तर या दरम्यान चांगली गोली पाहायला मिळते. मात्र सध्या उदय यांची षटकातून 3 चेंडू संपले गेले. त्यानंतर षटकातला चौथा चेंडू सामना करतील ते विजय. इथे मात्र चेंडू मनोज आणि या चेंडू हवेत होता तिकडे शतषक थोडेसे दूर राहिले चेंडू पासून आणि चेंडू निघून गेला तो सीमा पार. तर मनोज यांचा एक चांगला दणका मिळतो पाहायला मिळतो. अगदी चेंडू सीमा पार केला तो चौकार. परंतु इथे नो बॉलचा पंचाचा इशारा आलाय आणि नो बॉलवर फ्री हिट ब्रेक लागलेली. धाव फलक लागल्या गेल्यात या चौकाराने आणि फ्रीट लागू झाली आहे. तर अतिशय चांगले खेळ आपण पाहतोय. मनोज असतील किंवा समीर असतील दोन्ही फलंदाज आता मात्र पूर्णपणे अगदी जंप बसून खेळतात मैदानामध्ये. त्यांना हा चेंडू होता अगदी फुटबॉल पण मांडू लागला त्यामुळे सहज त्याने फटके मारतायत ते संघाच्या या मैदानाच्या चारी बाजूला. त्यामुळे आता धावा कशा रोखायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे तो शतषकांना. तर सामना करतील या षटकातील पुढच्या चेंडूचा फ्रीटचा चेंडूचा आणि पायात मिळतो असा पाहून चेंडूला मात्र प्रहार केला गेला. 24 चेंडू सर्व सीमे पार जातो तो उत्कृष्ट षटकार. या षटकावर मनोजची धावसंख्या पोहोचले बरोबर 30 धावा 2 षटकार आणि 2 चौकार असं त्याच्यामध्ये खेळमधले त्यांची सामील ही कामगिरी आणि संघाची धावसंख्या पोहोचली त्यामुळे ती बरोबर 56 धावांवर. तरी ते षटक पाहतोय आपण थोडंसं महागडे ठरतं. आता म्हणा की षटकार मारल्यानंतर नो बॉलवर फ्रीटवर हा षटकार मारला गेला आणि त्यानंतर षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील त्या मनोज जे खेळतात 30 धावावर. पुढचा चेंडू मात्र फसवा होता निश्चित फलंदाज पूर्णपणे फसवून निघाला. एसटी मागे पडतो इथे
फलंदाज धावची स्वरूपात समीर मात्र माघारी परततील. सफलता पहिली मिळते संघाला. बऱ्याच उशिराने का होईना पहिली सफलता इथे मिळते. उशीर मात्र खूप झाला होता कारण तब्बल 56 धावांना डीजे. तर एकंदरीत 4 षटकं संपली गेलीत. 4 षटकं समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल पोहोचली ती 60 धावांवर. एकच गडी बाद झालाय आणि एका चांगले शानदार सुरुवात मात्र पाहायला मिळते सागर यांच्या बॅटमधून. पहिला चौकार आला आणि षटक संपलं गेलं. ते पहिलं वैयक्तिक उदयनचं त्यांचं मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय. तर षटकामध्ये आपण पाहिलं असेल पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकात 9 धावा आणि या षटकात तब्बल 18 धावा आल्या. त्यामुळे हे देखील खर्चिलं षटक ठरलं ते कोणत्याही संघासाठी. त्यामुळे आता अंतिम षटकामध्ये गुरुनाथ मुकाशी यांना यावं लागतं. एक लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय मैदानात बॉलिंग मार्कवर असतील कारण चांगल्या गोलंदाजांनी मागे ठेवलंय ते अंतिम षटक हाताळण्यासाठी. आणि बघूया त्यांच्याकडून जो प्रभाव नेहमी पाहायला मिळतो तो या सामन्यात पाहायला मिळेल का या अंतिम षटकातून. कारण धावा तर खूप झाल्यात आणि या धावांना कुठेतरी रोख देण्याच्या दृष्टीने मात्र त्यांना गोलंदाजी सोपवली गेली आहे ती या अंतिम षटकासाठी. तर गुरुनाथ मुकाशी एक जुने जाणते खेळाडू आहेत. खूप वर्षाचा अनुभव पाठीशी असताना आपण पाहूयात कशा प्रकारची इथे गोलंदाजी करतील. समोरच्या बाजूने मात्र मनोज सारखा एक चांगला फलंदाज ज्यानं आता पूर्णपणे त्यांची नजर बसली आहे. आणि पहिला चेंडूवर मात्र आक्रमण सुरू झालं आणि पहिला चेंडूवर भिरकवून दिलं सर तर लॉंग लेगून सीमेपार षटकार. तर 6 धावा जोडल्या गेल्यात संघासाठी. धावसंख्या पोहोचली ती 66 वर 66 आणि धावांचा डोंगर उभा होत चाललाय. अशा वेळेस मात्र बघूयात कितीपर्यंत धावसंख्येची मजल जाईल ती इथे निंबोली संघाची. आतापर्यंत पाहिलं तर निश्चितच एकच गडी गमावलाय. एक गडी बाद होताना आता 66 धावा फलक लागल्यात. आणि काल जर आपण पाहिलं असेल तर काल एका संघाने तब्बल 86 धावा ठोकल्या होत्या 5 षटकांमध्ये. तो देखील यापर्यंत सर्वोत्तम स्कोर झालाय. आणि पुढच्या चेंडूवर क्लीन बॉल मात्र अगदी तिफा उद्ध्वस्त केला आहे. गुरुनाथ मुकाशी यांची खास हे वैशिष्ट्य असतं की समोर ते अजिबात प्रेशर घेत नाही आणि लगेचच पुढच्या चेंडूवर त्यांनी बीट केले फलंदाजांना आणि बाद करताना 36 धावांची इनिंग मात्र साकारली होती. ती फलंदाज बाद झालेत मनोज आणि हा संघाचा दुसरा गडी बाद होतोय. तर सुरुवात मात्र खूप चांगली मिळाल्यानंतर त्याचा मात्र परिणाम पाहतो की आता या अंतिम षटकामध्ये विकेट आली गुरुनाथ मुकाशी यांना आणि दुसरा फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या 2 गडी बाद 66 धावा. तर आता मात्र विजय येत आहेत मैदानामध्ये ज्यांचा मगाशी उल्लेख आम्ही वारंवार करत होतो. नाबाद आमच्या सुद्धा बोलण्यात येत होतं विजय, परंतु मनोज आता बाद झाल्यानंतर विजयची वर्णी लागते आहे मैदानामध्ये. ते बॅट्समन म्हणून एक नवीन न्यू बॅटर्स म्हणून वर्णी लागल्यानंतर बघूयात त्यांचा संघासाठी कशा प्रकारचा फायदा करून देतील. आणि आता परत पाहिलं तर निश्चितच या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गुरुनाथ मुकाशीने. तर पहिल्या चेंडूवर षटकार परंतु पुढच्या चेंडूवर विकेट घेतली गेली आणि कमबॅक मिळवला ते गुरुनाथने. आणि त्यानंतरचा मात्र सामना करतील ते एक जबरदस्त भाऊ असलेले मात्र बाहुबली फलंदाज विजय पाटाला आणि सामना करतील बटाला. मात्र दरम्यान नक्कीच पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मगाशी ती 66 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय निंबोली संघ नेहमीच या स्पर्धेत येत असतो आणि सहभाग घेत असतो. काही वर्षी त्यांना लवकर
जावं लागतं स्पर्धेतून, परंतु काही वर्ष खूप त्यांनी चांगला खेळ देखील केला आहे. तर आज बघायचं या पहिल्याच सामन्यामधून त्यांची चांगली सुरुवात तर मिळालेली निश्चितच बॅटिंगच्या बाबतीत, आणि आता त्या बॅटिंगचा उपयोग पुढे करावा लागेल. विजय भटाळ बघूया नवीन फलंदाज कशा प्रकारे तोंड देतील या तिसऱ्या षटकातील, या षटकातील तिसऱ्या चेंडूला. आणि हा चेंडू थोडासा मिडल लेग स्टिकवर ठेवला गेला होता की ज्यावर फलंदाजाने लगेच खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू तेवढासा बॅटवर आला नव्हता. तरी देखील एक धावली आणि धावसंख्या एकने वाढताना जाऊ पोहोचलेली 3 धावफलकावर 67 तर गुरुनाथ मोकाशी एक अनुभवाचा वापर करताना खूप चांगला मारा करतायत या षटकामध्ये. मला वाटतं गुरुनाथ मोकाशीनं जर 2 षटकं दिली असती त्याचा फायदा चांगला जास्त झाला असता. होती या षटकामध्ये पण पाहतो षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र लेग स्टिकच्या थोडं बाहेर पडत असतं. पाऊन पंचांनी लगेच इशारा केला तो वाईडचा, आणि वाईडने धावसंख्या पोहोचले ते 68 तर यानंतर आपण लगेच इनिंग संपल्याबरोबर आपण टॉससाठी बोलवणार पुढच्या 2 संघांना. जो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल माऊली प्रतिष्ठान कुडूस आणि दिनकर पाडा संघाने लगेच तयार व्हायचे. तर पुढच्या चेंडूवर आता इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल फलंदाज बाद इथे होतील. सफलता मिळतीये. समीर बॅक टू द पॅव्हलियन. सागर मगाशी समीर बाद, आता मात्र सागर बाद झाल्यात आणि पाहतोय पण तिसरा फलंदाज माघारी परततो संघाचा. तो स्वतःचा कॅप्टन आपण बघतो मैदानात राहुल पाटील, जे आता मैदानात आलेत नवीन न्यू बॅटर्स. सागर इथे बाद झाल्यानंतर पण त्यांची ही वर्णी लागते मैदानातून. अजूनही या षटकातले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर निश्चितच गुरुनाथ मोकाशी यांची खूप सुंदर काबिल तारीफ गोलंदाजी पाहायला मिळते 2 गडी बाद करताना. ती या षटकातून शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मात्र खूप चांगला प्रभावी मारा पाहायला मिळाला लगेच पुढच्या चेंडूवर. अप्रतिम गोलंदाजी. तर राहुलीनं पूर्णपणे बीट करून ठेवले, थोडंसं रोखून ठेवलं गेला या चेंडूवर. आणि पाहता षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला. आता इनिंगमधून पाहतोय शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या आतापर्यंत 68 लागली पलकावर. 3 गडी बाद 68. एक चांगली बॅटिंग म्हणावी की चांगल्यापैकी हा खेळ झाला आहे आणि एक चांगला स्कोर वगैरे पाहता आतापर्यंतच्या खेळामधला तो निंबोली संघाचा. तर अंतिम चेंडूवर फलंदाज निश्चितच एक धाव जोडतायत आणि एक धाव घेत असताना धावसंख्या पोहोचते ती 69 धावा, म्हणजे बरोबर 70 धावांचं लक्ष्य टार्गेट दिलं गेलं आहे. ते अर्थात जय हनुमान कोणसोळी संघापुढे भलं मोठं आव्हान असणार आहे. ते 30 चेंडूमध्ये चेस करण्यासाठी 70 धावा. तर निश्चितच आम्ही इथे थांबतोय. आपण थांबू नका, ऐकत राहा आणि पाहत राहा क्रिकेटचा माथारा, क्रिकेटचा भगवा करंडक, ट्रॉफीचा हा रोमांच. आणि यानंतर निश्चित सूरज पाटील आमच्याशी जोडले जातात. तिथे लगेचच थोडं ते नाणेफेक करून घ्या. नाणेफेक पहिली तिकडे करून घ्या. माऊली प्रतिष्ठान आणि दिनकर पाडा संघ या 2 संघांमध्ये पहिली लढत असणारी दुसऱ्या फेरीतली, आणि ती नाणेफेक सुरुवातीला होईल. तत्पूर्वी आपण पाहतो की एक चांगला खेळ आपण पाहिला असेल या अंतिम सामन्यामधून. विशेषतः पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण सध्या पाहतोय ओमसाई निंबोली आणि जय हनुमान कोणसोळी संघामध्ये. तर 70 धावांचं चेस करावं लागेल तर कोणसोळी संघाला भलं मोठं आव्हान दिलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे सुरुवातीला जे पार्टनरशिप झाली आणि विशेषतः 36 धावा केल्या. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मात्र दोन्ही संघांना आमंत्रित करूया. माऊली प्रतिष्ठान कुडूस आणि दिनकर पाडा लगेच या ठिकाणी टॉस केला जात आहे. तर निखिल आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. जरा मंचावरून थोडंसं खाली उतरा आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल ती या सामन्याची. निखिल पाटील ज्या स्पर्धेसाठी खूप मोठं त्यांचं योगदान राहिलं आहे. आपल्याला जे 70-70चे बॉल दिलेत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच पाहुण्यांच्या हस्ते आपण ही नाणेफेक करतोय या सामन्यातली. जो होणारा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना माऊली प्रतिष्ठान वर्सेस दिनकर पाडा. चला माऊली प्रतिष्ठान वर्सेस दिनकर पाडा टॉस या ठिकाणी होत आहे. दिनकर पाडा कॅप्टन, फायनल कॉल. टॉस या ठिकाणी केला जात आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. टॉस माऊली प्रतिष्ठान कुडूस. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आम्ही टॉस जिंकलाय. काय स्वीकारणार या मॅच मध्ये? फिल्डिंग करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. त्यामधली आपली ओव्हर कुठली असेल? राकेश. तुमची ओव्हर कुठली असेल? दुसरी ओव्हर असेल माझी. आणि 4 ओव्हर मध्ये कुठपर्यंत थांबवाल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ठोकल्या तर मारू 100% मारू. क्या बात आहे.
आणि आपण टॉस हरलात या ठिकाणी मात्र आपली बॅटिंग येते टीमला ही सामना जिंकणं गरजेचं सेमीफायनल करता जाण्याकरिता आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे. आणि कशी बॅटिंग कशी टार्गेट टार्गेट 50-60. ओके वेल डन. चला फास्ट 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 आणि तर पेनल्टी फास्ट नो वेस्ट टाइम. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. बॅटर तयार आहे. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी आलेली आहे आणि आव्हाने विजयाकरिता आमच्यापर्यंत स्कोरर माहिती पोहोचवत आहेत. सत्तर धावांची आवश्यकता आहे. बघूया बॅटर या ठिकाणी आहे. स्ट्राईक कोण घेणार आणि नॉन स्ट्राईकला कोण येणार? राहुल नॉन या ठिकाणी स्ट्राईकला आहेत, तर नॉन स्ट्राईक एंडला कोण आहेत? भाऊ आणि स्वप्नील. 12वा खेळाडू न आल्यास पेनल्टी दिली जाईल. बघूया पहिला बॉल. पहिली ओव्हर समाप्त होण्याच्या आधी 12वा खेळाडू पोहोचला पाहिजे. बॅटिंग टीम बघूया. सागर गोलंदाज तयार. सर तुम्ही जेव्हा नाव सांगा. बघूया पहिला बॉल. फर्स्ट बॉल डॉट बॉल. क्या बेहतरीन गेंदबाजी की शुरुआत सागर भोईर निंबोली ने की है. विपक्ष में यहाँ पे बल्लेबाजी चलती है. कौन इस बार कौन सी टीम को टारगेट बहुत बड़ा है उनके सामने? 70 फर्स्ट ओवर का ये दूसरा बॉल. राइट आर्म ओवर द विकेट और अंपायर का यहाँ पे है डिसीजन. ये डेट बॉल रहेगा. फिर एक बार बल्लेबाज तैयार रहेंगे. पहली गेंद डॉट है. 70 रन बनाने हैं तो शॉट अच्छे खेलने पड़ेंगे. डॉट या शॉट. दूसरी गेंद. कवर ड्राइव खेला. गेंद गई डीप स्वीपर में 4 रन के लिए. रफ्तार के साथ चौका. पहला चौका आया दूसरे गेंद के ऊपर. 4 गेंदें बाकी है. गेंदबाज तैयार. बॉलिंग मार्कर सागर इनका नाम. और सामने बल्लेबाज भाऊ का क्या अटैक है. बचे क्या छूटा. नसीब लगा. 3 गेंदें 2 गेंदें डॉट. 1 गेंद के ऊपर कवर ड्राइव चौका. 4 रन पर खेलती हुई कौन सी टीम 70 रन का पीछा करना है और बड़े शॉट यहां पे रोके हैं. 3 गेंदों में आए सिर्फ 4 रन. आखिरी 3 गेंदें बाकी है. पुल एंड सक्सेसफुल ह्यूज सिक्सर. बाऊ के बल्ले से आया छक्का है प्रभु. रन रेट तो कवर हुआ छक्के से. 10 रन यहाँ पे लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर. 4 गेंदें डाली. 2 गेंदें डॉट और 2 गेंदों के ऊपर शॉट. एक चौका एक छक्का. रन बने 10. राइट आर्म ओवर द विकेट.
स्लोअर डिलीवरी, स्लो एंड मिस, डॉट बॉल। 5 गेंदों में 3 गेंदे डॉट भी है। हालांकि यहाँ पे जैसे बल्लेबाजी तगड़ी है उतनी ही कसी हुई गेंदबाजी भी नजर आ रही है दर्शकों को यूट्यूब लाइव पे और यहाँ पे मैदान के नजदीक लाइव देखते हुए यहाँ पे दर्शक। क्या बढ़िया कॉम्बिनेशन चल रहा है यहाँ पर, गेंदबाज बल्लेबाजों का कंपटीशन पे खड़े, हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या। ऑन साइड में खेला, गेंद गई बार, 3 बॉल डॉट और 3 गेंद के ऊपर शॉट। 50-50, टोसा टोसा टीट फॉर टैट और स्कोर बना 14। क्या कमाल की बल्लेबाजी, स्कोर बना है पहले ओवर के समाप्त के बाद 14। किसने रन बनाए? भाऊ ने रन। काफी कंपटीशन चल रहा है 70 बनाने और पब्लिक यहाँ पे आनंद लेते हुए, शायद उनको गाना चाहिए। रन बने 14, बजाओ गाना। लेकिन डीजी वाले भैया यहाँ पे लंच कर रहे। चौदह रन। आप 4 ओवर है और 4 ओवर में जीतने के लिए चाहिए 56 रन। किसका 56 इंच का सीना है? ये मैच जीतना है तो जिगर दिखाना पड़ेगा। स्पीडअप करो मैच। खाना खा के आए क्या? नहीं ना, जल्दी करो। खिलाड़ी फ्रूट खाएगा पूरे दिन तो ही अपना फिटनेस दिखाएगा। मिस्टर निखिल पाटिल सर, इनका स्वागत मुख्य मंच पर किया जा रहा है। मुख्य मंचावर निखिल पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। निखिल यांचं स्वागत, निखिल पाटील यांचं स्वागत निखिल करतायत। धर्मवीर प्रतिष्ठानचे निखिल यांच्या मार्फत पाहुणे निखिल पाटील, एक स्मार्ट डॅशिंग पर्सनॅलिटी, यांचं स्वागत मुख्य मंचावर शाल सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे। 70 बॉल जाते। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। चेंडू व्यवस्था निखिल पाटील यांनी मोलाचं योगदान या भगवा कर्णकला केलंय। आणि और यहाँ पे क्या हो गया है प्रभु, ये तो चौका गया। रन मिले 4 और 4 रन के साथ स्कोर आया है 18 रन। 7 गेंदों में 70 तक जाना है। 20-20-20 के हिसाब से चल रही टीम 7 गेंदों में 18 रन पर जा चुकी है। आगे के 7 गेंदों में और 18-20 आते तो मैच टफ होगा, मैच में कंपटीशन बढ़ेगा। गेंदबाजों के ऊपर जिम्मेदारी है। सेकेंड ओवर काफी इंपॉर्टेंट, 5 बॉल है ये। स्ट्राइक पे भाऊ खड़ा है, नॉन स्ट्राइक पे स्वप्निल तैयार और आसान सा कैच छूट गया। क्या छूटा? और यहां पे देखो 1 रन बटोरा, बहुत बड़ी गलती। ये कैच लेना बहुत जरूरी था। स्वप्निल जैसे बल्लेबाज को यहां पे कैच छोड़ना हानिकारक है। 70 रन ज्यादा नहीं है, 20-20 के हिसाब से जा रही टीम। देखो यहाँ पे रन बने 19, यानी कि पहला टिप्पा, पहला यहाँ पे स्टेज क्रॉस करने वाली है टीम निम्बोली के सामने। कौन सही 20-20 के 3 स्टेज है। ये गेम है क्रिकेट का। डॉट बॉल, क्रिकेट का ये मैच का गेम कौन जीतेगा। लेवल 1 पे अब चल रही है कौन सी टीम। लेवल 3 है, 20-20-20 की 3 लेवल है, वो पार करो उसके बाद जीत की लेवल 4थी है। जब तक 3 लेवल पार नहीं होती 20-20 की, तब तक 60 तक आप नहीं जा सकते। पहले लेवल पे यहाँ पे चल रही है कौन सी टीम और गेंदबाज भी पहले लेवल पे अब आई है। 9 गेंदे और रन बने 19। बैलेंस मैच चाहिए। हवा में गेंद जरूर थी, इस बार पुल करने का प्रयास। 5 में गेंद अचानक टर्न हुई, शॉर्ट लेग में यहाँ पे गेंद को फील करेंगे। क्या रनअप है और यहाँ पे रनआउट की विकेट भी मिली है। बल्लेबाज ने बैट
दायरे में नहीं रखी, हवा में रखी, इसके वजह से आउट देते हुए अंपायर। बैक टू डगआउट, पहला झटका कौन सी टीम को मिलता हुआ। गोलंदाज तयार। मॅच या ठिकाणी बघितली आपण तर 3 लेवल आहेत 20-20च्या आणि चौथी विजयाची लेवल आहे 10 धावांची, परंतु 20-20 धावांच्या 3 लेवल पार करावे लागतील। धावसंख्या फळकावर आता मात्र आहे 20, पहिली लेवलवर गेलेत। फुल टॉस बॉल बॅटवर येताना 2 धाव मिळतील की 1 धाव कव्हर केली आहे। धावसंख्या 21, दुसऱ्या लेवलकडे वाटचाल आहे, दुसऱ्या लेवलकडे जायला सुरुवात ग्राफचा झालाय आणि दुसरं षटक सुद्धा सुरू आहे। मॅच बॅलन्स आहे। 20-20च्या 3 लेवल या क्रिकेटच्या मॅच मध्ये, या गेम मध्ये पार करायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 6 बॉल 10 रनची लेवल येईल आणि मॅच अटीतटीला कोणसेला होईल। 5 बॉल झाले दुसऱ्या ओव्हरचे, तिसऱ्या ओव्हरला 40 रन पर्यंत रन राहील का? पुढच्या येणाऱ्या 7 बॉल मध्ये 20 धावा कव्हर होतील का? पूल केले बॉलला, मिड विकेट कडे जातोय, एक टप्पा गाव चेंडू सीमाबार चौकार, 4 ओव्हर समाप्त। धाव संख्या फळकावर जातोय 25, म्हणजे दुसरी लेवल आरती आली।
स्वप्नील. गुरुनाथनं या ठिकाणी मात्र चौकार जरूर टोकलाय. चांगल्या पद्धती टीमला या चौकारांची गरज आहे आणि इथे गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहे ज्यावर पहिल्या बॉलला चौकार आलाय. महेश. बघूया महेशचे या ओव्हरचे बॉल झालेले आहेत ते एक. अजूनही 5 बॉल शिल्लक राहत आहेत आणि कुठपर्यंत रोकेल महेश. महेशचा हा बॉल स्लोवर डिलिव्हरीचा होता. रनआउटला संधी आणि इथे मात्र स्वप्नील शाबूत राहत आहेत. डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके आले तर रन रेट जो हवाय 15चा कव्हरी होईल आणि 4 बॉल मध्ये जर डॉट बॉल केले तर प्रेशर वाढेल पुढच्या 2 ओव्हरला. लगातार 2 बॉल बीट केलं गेलं आणि इथे गुरुनाथवर हावी होतोय गोलंदाज निंबोलीकरांचा. कोणसाईच्या गुरुनाथवर हावी होताना नाव आहे महेश, ज्यानं पहिल्या बॉलला चौकार जरूर खाल्ला पण त्यानंतर मनामध्ये जिद्द बाळगली. या 4 धावांचा रन रेट जर कव्हर करायचा आहे तर 2 बॉल डॉट मला काढावे लागतील आणि त्यानं निंबोलीची ताकद वाढवताना डॉट बॉल काढले. कोणसाईला आता हवाय मोठा फटका. गुड लेन बॉल थेट उसळी घेत मात्र टप्पा पडल्यानंतर राईज होताना विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर निर्धाव चेंडू. महेशचे 3 बॉल लगातार डॉट. प्रेशर वाढवतायत कोणसाई टीमच्या रन रेट मध्ये. भगवा करंडक धर्मवीर प्रतिष्ठानची एक मजबूत स्पर्धा आहे आणि या ठिकाणी रॉकेट षटकार स्टँड मध्ये 6 धावा. फ्लॉक स्वीप. दिशा भरकटली. खूप जास्त व्हेरिएशन बॉलला दिलं गेलंय. ऑफ स्टंपच्या एवढा बॉल दूर गेला की बॅटरची बॅट सुद्धा पोहोचली नाही. पंचांनी अचूक खेळलंय आणि इथे स्कोर जाऊन पोहोचतोय 36 वर. 17 बॉल 36 धावा आणि लेवल 2 ला कोणते संघ पोहोचते शक्यता. लेवल 2 पार. लेवल 2 20-20च्या 3 लेवल पार करायचे आहेत आणि तिसऱ्या ओव्हर समाप्तीला लेवल 2 पार केली. 2 20च्या लेवल पूर्ण झाल्या. आता 1 20ची लेवल आणि विजयाची 10 रनांची शेवटची ओव्हरची लेवल. मजा येईल. महत्वाची क्रिकेटमध्ये असते मित्रांनो. लेवल ही बनवावी लागते. या मॅच मध्ये बनवली कोणसाईनं कारण 18 बॉल मध्ये ठोकल्या 42 धावा. 12 बॉल आणि 28 धावा. चर्चा नक्की व्हायला सुरुवात झालेली आहे. येणारे 3 बॉल या ओव्हरचे किती महत्वाचे आहेत. 28 धावा या षटकात 15 येतील, 10 येतील, 14 येतील की 16 येतील आणि शेवटच्या ओव्हरला किती बाकी राहतील याची समीकरण जोडणारा षटक आणि युवा गोलंदाज विशालवर जबाबदारी आहे. 2 षटकार ठोकण्याची धमक असलेला बॅटर स्ट्राईक एंडला बघायला मिळतो ज्याचं नाव आहे मिस्टर गुरुनाथ. नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला स्वप्नील.
विशाल एक युवा गोलंदाज आहे, 12 बॉल 28 धावा त्याच्यासमोर चॅलेंज आहे. कमीत कमी 5 ते 7 धावा देताना त्याला 6 बॉल टाकायचे आहेत आणि याच गोलंदाजावर 2 मोठे फटके ठोकायचे आहेत, तरच मॅच शेवटच्या ओव्हरला सोपी राहील. अन्यथा फासल्या 5 फूट सुद्धा होतील. पहिला बॉल ऑन साइडला तटवलाय, डीप लॉंग ऑनकडे मात्र चेंडू जातो. एक चांगली फिल्डिंग या ठिकाणी मात्र बाउंड्री अडवली, परंतु 2 धावा तेवढंच रनिंग बिटवीन द विकेट अफलातून. 2 धावा सुद्धा 12 धावा कव्हर करून देतील. शेवटच्या ओव्हरला जर धावा 16 राहिल्या तर मात्र निंबोलीकर मॅच सोडणार नाहीत, पण शेवटच्या ओव्हरला जर धावा या 12 राहिल्या तर मॅच अटीअटीची होईल आणि शेवटच्या ओव्हरला धावा जर 8च राहिल्या तर मॅच कोणसेला सोपी होईल. अजूनही 26 धावा 11 बॉलची मॅच या ठिकाणी आहे आणि इथे बीमर टाकलाय. चेंडू होतोय थर्डमॅनला नॉन स्टॉप, या ठिकाणी जातो चौकार. 4-5 धावांचा बोनस, मजा येईल. कमान डीजे. असं बघितलं तर पहिल्या बॉलला या ठिकाणी 2 धावा आल्या होत्या. प्रेशर बॅटिंग वर होतं कारण 11 चेंडू 26 धावांची मॅच होती आणि इथे गोलंदाजांनी स्वतःवर प्रेशर दडपण घेतलं आणि 5 धावांचा बोनस दिल्यामुळे मॅच सोपी झाली. आणि आता विजयासाठी 11 बॉल 21 धावा. व्हॉट अ शॉट, शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पूल, षटकार. व्हॉट अ शॉट. आता 15 धावांची गरज. मॅच सोपी झाली. 10 बॉल 15 धावा. खर्च केलेले आहेत आणि त्यामुळे ही मॅच आता 10 बॉल 15 धावांची आली. बघा 2 बॉल मध्ये 13 होऊ शकतात, तर मग 15 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 15 होतील का? 2 मध्ये 13 झालेले आहेत. ऑन साइडला बॉल तटवलाय. चेंडू मात्र या ठिकाणी वाईड मिड विकेटला जातोय. एक धाव कव्हर केली आहे. सिंगल धावेने धावतात धावफलक जाऊन पोहोचतोय. 12 बॉल 28 धावांची मॅच होती आणि आता 3 बॉल असताना या ठिकाणी एकूण टोटल 9 बॉल बाकी राहत असताना धावसंख्या किती गरज आहे? 14. बघूया गोलंदाज तयार. इथून पुढे 2 बॉल डॉट केले बॉलरनं तर निंबोलीकडे मॅच मध्ये झुकेल. एक शॉट खेळला तर मॅच सोपी होईल. ही मॅच कोणसाईला या येणाऱ्या पुढच्या 2 बॉलवर समीकरणे जास्त असतील. 2 ते 3 बॉलवर पुलचा प्रयत्न केलाय, सॉफ्टनरचा वापर आणि ते खराब फिल्डिंग. तेवढा मात्र बॅकअप मिळतोय. 2 धावा कव्हरही केल्या. 3री धाव आरामात मिळते. 4थ्या धावेवरचं गणित काय असेल आणि इथे 3 धावांवर समाधान मानलं. रनिंग बिटवीन द विकेट आपला पूल. एक तालमेल कसा असावा तर या पद्धतीचे रनअप या ठिकाणी बघायला मिळाला आणि या 3 धावांच्या बढतीनं आता मात्र शिल्लक राहतो. टार्गेट येणाऱ्या 8 बॉल मध्ये विजयाकरता हवेत 11 धावा. सामना स्थिर आहे अजून मी तरी म्हणेन, कारण चेंडू या ठिकाणी आहे ते 8 आणि धावा हवेत ते 11. बॉल कमी आहेत, धावा अजूनही जास्त आहेत, परंतु 2 बॉल डॉट आले तर ही मॅच तेवढ्या पॉवरची बनेल. शॉट तर 2 बसलेत, आता डॉट 2 होणार का? निंबोली की कोणसई, कोणाचं पारडं जड? रनआउटला संधी असेल आणि इथे विकेट. व्हाईट बॉलवर रनआउटची विकेट जाते. हा मॅचचा टर्निंग पॉइंट असेल का? येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत म्युझिक तुमच्यासाठी भगवा करंडक आंबेडकरकडनं.
आणि आता षटक नंबर 3 कडे आपण जातोय. बॉल बाकी राहत आहेत या ओव्हरचे. आतापर्यंत बॉल झाले ते 5. 4 बॉल झालेत. 8 बॉल आणि विजयासाठी किती पाहिजे. पूल केलंय आणि जातोय गगनचुंबी षटकार रोड क्रॉस करून लांब. सोपी होईल. 2 बॉल डॉट झालेच नाही. त्या उलट झालं तर 2 बॉल डॉट या ठिकाणी शॉट पडले डॉटच्या ठिकाणी आणि मॅच बनली कोणसाईच्या दिशेनं. 7 बॉल 4 रन. फुलटॉस बॉल देतोय गोलंदाज. खूप मोठी चुकी करतोय आणि बाल बचे. पंचाचा इशारा. ओव्हर समाप्त. आता मात्र 6 चेंडू आणि फक्त 4 धावा. एवढा बँक बॅलन्स होता धावांचा की 12 बॉल 28 धावांची मॅच. 24 धावा खाल्ल्या बॉलरनं आणि पुढच्या गोलंदाजाला फक्त ठेवल्या खाण्याकरिता 4 धावा. ये नाइंसाफी आहे. कमांड डीजे. भन्नाट स्पर्धा भन्नाट गीत. पाडा आपण तयार राहायचं आहे आणि माऊली प्रतिष्ठान कुडूस फील्डिंग असेल. आपण लगेच तयार राहायचं आहे. 6 गेंदे और चाहिए 4 रन. पहला बॉल बट्टू की फसली फासफूस कर गई थी. डॉट बॉल. आप चाहिए जीतने के लिए 5 गेंदे 4 रन. क्या होगा ये मैच. सज्जन वर्सेस बिरवाडी ऐसी मैच थी. 5 गेंदे 3 रन. 1 बॉल 3 रन की मैच आई थी. अब क्या होगा. 5 गेंदे और 4 रन. ये गेंद इंपॉर्टेंट है. और ये 1 रन पूरा. अब चाहिए 4 गेंदों में 3 रन. 2 गेंदे लगातार डॉट करते गेंदबाज मिस्टर समीर तो मैच में वापसी भी कर सकते. बल्लेबाजी के ऊपर प्रेशर आएगा क्योंकि यहाँ पे 1-2 विकेट जाती है तो मैच टर्न हो सकता है निम्बोली की तरफ. फिलहाल इस मैच के ऊपर सिकंजा कस लिया है क्योंकि अच्छी बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज गुरुनाथ अभी क्रीज पर खड़ा है. स्वप्निल खेल रहा है क्या. स्वप्निल ने मारा यह शॉट. अब चाहिए जीतने के लिए 2 रन और बॉल गेंदे बाकी है इस ओवर की 3. शॉटम फूल के जो शॉट थे बेहतरीन थे इस मैच में कौन से टीम के. और जो गेंदे थी वो शॉर्ट बॉल ज्यादा डाली गई चौथे ओवर में और इसके वजह से वो रन रेट बढ़ा. लेकिन मैच अभी है खड़ा. गेंदे है 3 रन बनाने 2. मैच अभी भी 50-50 है क्योंकि पहले 3 गेंद में 2 रन बने और आखिरी 3 गेंदों में 2 रन बाकी है. ये डॉट बॉल जरूरी था और यहाँ पे कवर ड्राइव चौका. मैच खत्म. बात खत्म. नो टेंशन. हुडी बाबा चौका. मैन ऑफ द मैच यहाँ पे स्कोरर बताएंगे. 31 रन उन्होंने अपने पारी में इनिंग में बनाए. मैन ऑफ द मैच कौन से टीम के बल्लेबाज स्वप्निल मोकाशी. क्या कमाल की बढ़िया बैटिंग. 70 रन चेस किए.